जरांगे आता मुंबईसाठी निघालेले आहेत। त्यांचे सुरक्षा रक्षकांची टीम देखील सध्या त्यांच्या अवतीभोवती आहे। थोड्याच वेळात ते आता मुंबईसाठी निघणार आहेत। लगबग जी आहे ती अंतरवाली सराटीमध्ये सुरू झालेली आहे। पूर्ण तयारी झालेली आहे। अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकांची सकाळपासूनच गर्दी व्हायला तयार आहे। मी चर्चेसाठी तयार आहे पण बंद खोलीत चर्चा होणार नाही असं जरांगे यांनी म्हटलेलं आहे। सरकारचा शिष्टमंडळ मनोज जरांगे यांची भेट घेणार आहे, मात्र मुंबईकडे जाण्यासाठी आता तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे। मनोज जरांगे हे मुंबईसाठी निघालेत। दत्ता कनवटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेत। दत्ता, आपण पाहतोय मनोज जरांगे हे मुंबईसाठी निघण्यासाठी तयारी आता पूर्ण झाली आहे। आपल्याला पाहायला मिळतंय मोठ्या संख्येनं सगळ्या नागरिकांना सोबत घेऊन मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने सध्या रवाना होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात इथं फुलं उधळली जात आहेत। मनोज जरांगे पाटलांना भेटण्यासाठी, त्यांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी लोक जे आहे ते आले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि त्याचबरोबर इथे जर आपण बघितलं तर ही प्रचंड मोठी गर्दी जी आहे ती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। स्वतः मनोज जरांगे पाटील सुद्धा गाडीमध्ये बसलेले आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही? मोठी गर्दी आणि तुम्ही मुंबईला निघाला? आणखीन तर आलेच नाही, तरच निघालोय मी। आणखीन आलेच नाहीत तरच निघालोय। आता गावाकडे आता 10 वाजलेत, निघायला लागलेत आता। बघा तुम्ही 2 दिवसात मराठा समाज ताकदीने एकत्र आहे। टप्पे कसे कसे असणार आहेत? कशा पद्धतीनं सगळ्यांना तुम्ही बोलवलंय समाज बांधवांना? टप्पे दर्शनाला जायचं महाराजाच्या। कृपया मोठी बॅटरी काढा वर गाडीची, कोणाच्या ट्रॅक्टरची गाडीची मोठी बॅटरी काढा। आपल्याला स्मारकाची गाडी चालू करायची आहे, बॅटरीचा प्रॉब्लेम आलेला आहे। अरे मी आहे ना गाडीत। राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा विषय पुन्हा एकदा तापलाय। मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने कूच करतायत। मनोज जरांगे पाटील यांची समजूत घालण्याचे सरकारकडून प्रयत्न जे आहेत ते अपयशी ठरलेले आहेत आणि आता मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। मुंबईसाठी जाणार, चर्चेलाही तयार आहे, मात्र ही चर्चा बंद खोलीत होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। दत्ता, आपण पाहतोय मनोज जरांगे आता निघालेले आहेत। कसा प्रवास असणार आहे, कसा मार्ग असणार आहे? छत्रपती संभाजी महाराज की जय जिजाऊ। मनोज जरांगे यांच्या काही मागण्या आहेत। हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट मधील नोंदीनुसार आम्हाला ओबीसी प्रमाणपत्र मिळावं अशी त्यांची प्रमुख मागणी आणि यासाठीच सध्या ते थेट मुंबईमध्ये येत आहेत। तसंच हैदराबाद गॅझेटच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील समितीत मुदतवाढ मिळावी अशी ही मागणी त्यांनी केली आणि या समितीला आता आणखी 6 महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे हैदराबाद गॅझेटचा अभ्यास करून त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल असं कळतंय। सध्या जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत। आता चर्चा नाही, अंमलबजावणी हवी अशी भूमिका त्यांनी काल माध्यमांसमोर बोलून दाखवलेली आहे। टप्प्याटप्प्याने ते मुंबईसाठी येणार आहेत। मुंबईसाठी येऊ नका, गणेशोत्सवाचा काळ आहे असं सांगून सरकारकडून त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले, मात्र काही झालं तरी मुंबईला जाणार असं मनोज जरांगे यांनी ठामपणे बोलून दाखवलेलं आहे। अंतरवाली सराटीहून ते सध्या मुंबईकडे कूच करतात। सकाळपासूनच अनेक मराठा बांधव जे आहेत ते अंतरवाली सराटीत दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या ठिकाणी जमलेली आहे। 40 अटींचं पत्र जे आहे ते पाठवण्यात आलेलं आहे। ठेवण्यात आलेलं आहे आणि मनोज जरांगे पाटील हे मुंबईला येणार आहेत। मुंबईच्या बाबतीतली ही तयारी हजारोच्या संख्येनं लोक आपल्याला पाहायला मिळत आहे आणि मनोज जरांगे पाटलांची गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा या ठिकाणी आणण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी अभिवादन करण्यात आले। अश्वारूढ पुतळ्याला आणि अशा पद्धतीने मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या रवाना होत आहेत। खूप मोठी गर्दी जी आहे ती अंतरवाली सराटीमध्ये झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात स्वयंसेवक सुद्धा या ठिकाणी आहेत आणि हे स्वयंसेवक सुद्धा या ठिकाणी मुंबईला जाण्यासाठी मदत करत असताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत असल्याचं। तर या बातमीवर लक्ष असणारच आहे। याचे सगळे अपडेट तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोतच, मात्र आता आपण पाहूया हेडलाईन्स।